कॉर्पोरेशन लिमिटेड, मूर्ती कर्वे स्त्री शिक्षण संस्था, दे आसरा फाउंडेशन अशा संयुक्त विद्यमाने आपण गेले 4-5 महिने यांचा व्यवसाय जे आहेत उद्योजक आपल्या तो कसा ग्रो करता येईल वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे सोशल मीडियाचा वापर करून असेल, लायसन्सेस कंप्लायन्सेस असतील, त्याच्यानंतर एक्सपर्ट्स आपल्यासारख्या एक्सपर्ट्सचं मार्गदर्शन असेल, अशा विविध इंटरव्हेन्शन्सच्या माध्यमातून ह्या 20 उद्योजकांचा व्यवसाय कसा वाढवता येईल हा प्रयत्न आपण आता करत आहोत. तर नक्कीच आम्हाला आतापर्यंत ज्या ज्या मदत आम्ही करायचा प्रयत्न केलेला आहे या इंटरव्हेन्शन्स त्यातून नक्कीच उद्योजकांना याचा फायदा होतोय. आणि याचाच एक भाग म्हणून उद्योजकांनी आमच्याकडे विनंती केली होती की जीएसटी हा जो विषय आहे आजचा, तर जीएसटी हा या उद्योजकांनी घ्यावा का? म्हणजे खूप बेसिक प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी मी आपली ओळख करून देतो सर्वांना. आपल्यासोबत उद्योजिका सगळ्या जॉईन झालेल्या आहेत का? का अजून कोण राहिलेलं आहे जॉईन व्हायचं? एकदा चेक करा. अजून व्हायचेत. मी कॉल करते. 1-2 लोक बरं. म्हणजे ते कोणी राहिले त्यांना फोन कर. काही जणींना अडचणी येत आहेत जॉईन करण्यासाठी. त्यांचे मेसेजेस ग्रुपवर येत आहेत आपल्याला. तर ऐश्वर्या मॅडम, रिचा मॅडम जरा त्यांना हेल्प करा. झूम हो, मीटिंगला जॉईन होण्यासाठी लिंकचा काही इश्यू येतोय बहुतेक. हो, हो. तर मग सर हा बेसिक प्रश्न आज आहे उद्योजकांपुढे, की हा जीएसटी आमच्यासाठी लागू होतो का? आम्ही खरंच घ्यावा का? आणि जे काही त्याच्या मनात त्याविषयीची जी काही भीती आहे, की जीएसटी घेतला की मग त्याचे खूप सारा बाबा खूप कंप्लायन्स करावा लागतो, खूप खर्च येतो त्यासाठी, मग आम्हाला तो झेपेल का? आणि मुळात आम्ही तो खरंच करावा का? असे या अ, प्रश्न घेऊन उद्योजक आमच्याकडे आल्या होत्या. आणि मग त्यांना आम्ही एकच सांगितलं, की आमच्याकडे यातले तज्ञ आहेत, सीए अमित लोमटे सर. आणि म्हणूनच खरं तर पहिल्यांदा मी सर्व उद्योजिका आणि दे आसरा फाउंडेशनच्या वतीने आपला आभारी आहे, की आपल्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून आपण आज हा वेळ आम्हाला दिलात. आणि सर्व उद्योजकांच्या वतीने पुन्हा एकदा सर मी आपले आभार मानतो सुरुवातीलाच. आणि आपण सुरू करूया. मी सरांची ओळख करून देतो. सीए अमित लोमटे हे फेलो चार्टर्ड अकाउंटंट आहेत, फॉरेन्सिक ऑडिटर आहेत. 15 वर्षापेक्षा जास्त सरांची प्रॅक्टिस आहे या सर्व याच्यामध्ये. सर सिनियर पार्टनर आहेत मानस अँड असोसिएट्सचे. ही एक 53 वर्ष जुनी फर्म आहे. ज्याच्यामध्ये 4 पार्टनर्स आहेत आणि 30 पेक्षा जास्त टीम मेंबर्स सरांच्या या फर्ममध्ये आहेत. सर स्टार्टअप मेंटर आहेत आणि कन्सल्टेशन सुरुवातीपासून म्हणजे व्यवसाय सुरू करण्यापासून एंटिटी कुठली निवडावी, काय फायनान्शियल ऑप्शन्स आपण एक्सप्लोर करावेत, बिझनेस व्हॅल्युएशन असा विविध हातखंडा सरांचा याच्यामध्ये आहे. आणि छोटे मोठे सर्व उद्योजकांना सर मार्गदर्शन करत असतात. सर दे आसराचे एक ऑनबोर्डेड एक्सपर्ट आहेत. दे आसराच्या एक्सपर्ट पॅनलवर सर आहेत आणि गेले दे आसरा सोबत देखील 4-5 वर्षापासून सर जोडलेले आहेत. त्यामुळे सर मी आपलं स्वागत करतो सर्वांच्या वतीनं. आणि सुरुवात इथनच करूया सर. पहिला प्रश्न सगळ्या उद्योजकांच्या मनातला, की जीएसटी हा छोट्या उद्योजकांनी घ्यावा का? आणि आय हँड इट ओव्हर टू यू सर. थँक्यू नितीश, थँक्यू दयासरा आणि सगळ्या उद्योजकांचं या सेशनमध्ये स्वागत. एक बेसिक आपण लक्षात घेऊया सेशन सुरू करायच्या आधी. हे जे काही आपलं डिस्कशन आहे किंवा याच्यात जे काही मी माहिती सांगणार आहे ही अतिशय सोप्या शब्दात सांगायचा प्रयत्न करीन. याचा कुठलाही लीगल इंटरप्रिटेशन तुम्ही करायला जाऊ नका किंवा ते कुठेही वापरू नका. कारण का एक सोपं उदाहरण आहे, ताप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, त्याला वेगवेगळे औषध लागतात. सो मी एखादं काही जनरलाइज औषध तुम्हाला दिलं आणि ते जर तुम्ही तुमच्या व्यवसायात वापरलं तर ते खूप धोकादायक होतं. हा माझा सल्ला पण आहे, हे कॉशन पण आहे आणि ही वॉर्निंग पण आहे. सो या बेसिसवर आपण एक प्रयत्न करूया की खेळीमेळीच्या ह्याच्यात आपल्याला आणि जास्तीत जास्त उपयुक्त माहिती मी तुम्हाला देईन. परत एकदा दयासराचे आभार. आणि दयासरा बरोबर काम करायला फारच आनंद होतो. आणि जसं माझी ओळख करून दिली स्टार्टअप मेंटॉर, तर मला त्या प्रकारे मी माझे स्वतःचे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय चालवतो असा फील मला घ्यायचा आहे. म्हणून मी जवळपास आता 20 ते 25 लोकांबरोबर, नवीन व्यावसायिकांबरोबर काम करतोय की आणि ते प्रत्येक डिफरंट क्षेत्रातले आहेत. म्हणजे बेकरी प्रोडक्ट पासून मॅन्युफॅक्चरिंग अशा सगळ्या सेटअपमध्ये मी काम करतो की जेणेकरून मला पण बिझनेस जास्त समजतो आणि मी त्या खाचाखोचा समजून तुम्हाला जास्त व्यवस्थित सल्ला आणि मार्गदर्शन करू शकतो. सो परत एकदा थँक्यू.
आपण समजून घेऊया की जीएसटी हा काय आहे. सो जीएसटीचं बॅकग्राऊंड असं आहे की आधी भारतभर वेगवेगळ्या स्टेट्सचे वेगवेगळे टॅक्सेस होते. काही त्याला व्हॅट म्हणत होते, काही त्याला सेल्स टॅक्स म्हणत होते. त्याच्यानंतर एक्साईज होता, जो एकच कॉमन होता की तो ऑल ओव्हर इंडिया सेम होता. आणि 94 साली सर्व्हिस टॅक्स हा इंट्रोड्यूस केला. सो याच्यामुळे कॉम्प्लिकेशन्स काय होत होती की एखादं टॅक्स रेट महाराष्ट्रात कमी आहे आणि कर्नाटकात जास्त आहे सेम प्रोडक्टचा, तर कर्नाटकवाल्याचं प्रोडक्ट हे महाग होत होतं, महाराष्ट्रवाल्याचं प्रोडक्ट हे स्वस्त होत होतं. कारण का, तर व्हॅट मध्ये जे तुम्ही एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात विकलं तर त्याचं टॅक्स क्रेडिट तुम्हाला मिळत नव्हतं, ज्याला टेक्निकल भाषेत कॅस्केडिंग इफेक्ट म्हणजे टॅक्स ऑन टॅक्स लागत होता. सो हे सगळं कर्ब करायला आणि ऑल ओव्हर इंडिया हा एकच मार्केट प्लेस करायला, याचा फायदा इंटरनॅशनल मार्केटसाठी पण होणार होता. म्हणून गव्हर्नमेंटनी जीएसटी हा कायदा आणायचं ठरवलं. याचा फुल फॉर्म असा आहे, जी स्टँड्स फॉर गुड्स, म्हणजे जे मटेरियल आपण करतो त्याच्यासाठी. एस फॉर सर्व्हिसेस, म्हणजे सर्व्हिस पण ज्या आहेत त्याही या एका कायद्याखाली येतात. आधी मी म्हटलं तसं की गुड्ससाठी वेगळा कायदा होता, सर्व्हिसेससाठी वेगळा कायदा होता. हे सगळं कंबाईन करून जीएसटी ऍक्ट फॉर्म केलेला आहे. सो जीएसटीचं बेनिफिट्स किंवा त्याला वेगळं का मानलं जातं, तर जीएसटी हा ऍट द टाइम ऑफ सप्लाय, म्हणजे मी एखादी सर्व्हिस दिली, मी एखादा गुड्स विकला की त्यावेळेला तो ऍक्रू होतो. याचं करस्पॉन्डिंग काय होतं, तर एक्साईज. मी एक्साईज मध्ये गुड्स मॅन्युफॅक्चर झाले की त्याच्यावर एक्साईज ड्युटी लागत होती. मग ते गुड्स विकू दे नाहीतर नाही विकू दे. वेरॅज जेव्हा मी गुड्स एखादा ऍक्च्युअल माझ्या इंडस्ट्रीतनं, माझ्या गोडाऊनमधनं, माझ्या वेअरहाऊसमधनं, दुकानातनं सप्लाय करतोय, तेव्हा मला त्याच्यावरचा जीएसटी भरायचा आहे. सिमिलरली सर्व्हिसेसच्या केसमध्ये की मी ऍक्च्युअल सर्व्हिस दिली की त्याच्यावरचा टॅक्स मला ऍप्लिकेबल भरायचा आहे. दुसरा फायदा काय आहे, तर गुड्स आणि सर्व्हिसेस एकाच ऍक्ट खाली आल्यामुळे ज्याला इंटर क्रेडिट होतं, जे मिळत नव्हतं आधीच्या याच्यात, ते याच्यात झालं. उदाहरण काय, तर मी सर्व्हिस आहे, माझा स्पेसिफिक उदाहरण घ्या. मी सर्व्हिसेस देतो, पण त्या सर्व्हिसेस देण्यासाठी मला लॅपटॉप्स लागतात, मी इंटरनेटचं बिल भरतो किंवा काही वेळेला हॉटेलमध्ये राहतो. तर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा प्रिंटर घ्यायला लागतो, माझ्याकडे सर्व्हर्स आहेत, तर हे मटेरियल होतं. हे मटेरियल मी कधीही विकत नव्हतो, कारण ते माझ्या ओन कन्झम्पशनसाठी होतं. तर याच्यावरचा जो मी टॅक्स भरत होतो याचं क्रेडिट मला आधीच्या ऍक्टमध्ये नव्हतं, म्हणजे व्हॅट सर्व्हिस टॅक्समध्ये नव्हतं. जीएसटी मध्ये काय झालं की मी बिझनेस रिलेटेड जे काही एक्सपेंडिचर करतोय आणि त्याच्यावरचा जो मी जीएसटी भरतोय त्याचं क्रेडिट मला माझ्या आउटपुट सर्व्हिसवरचा जो टॅक्स आहे याच्यासाठी मिळतं. म्हणजे काय झालं, माझी कॉस्टिंगच कमी झाली. मी आधी 100 रुपयाचा लॅपटॉप घेत होतो, त्याच्यावर 18 रुपये व्हॅट भरत होतो. सो मला कुठलाही सर्व्हिसेसचा कॉस्ट काढायला 118 रुपये पकडायला लागत होते. वेर ॲज आता ते माझं 100 रुपयावर मला कॅल्क्युलेट करायला लागतं. सो याचं काय आहे की जीएसटी मध्ये जो काही इनपुट टॅक्स भरलेला आहे, तो गुड्सवरचा असू दे किंवा सर्व्हिसेसवरचा असू दे, त्याचं मला गुड्ससाठी किंवा सर्व्हिसेससाठी किंवा दोघांसाठी अवेलेबल आहे. हा सगळ्यात मोठा फायदा आहे, कारण यांनी माझं कॉस्टिंग कमी होतं. दुसरा मुद्दा आता काय आहे की टॅक्सेशन कसं होतं याचं. तर मी 100 रुपयाला वस्तू घेतली आहे, माझं लेबर चार्जेस त्याच्यात 50 रुपये ऍड केलेत प्रॉफिट मार्जिन सकट. सो मी 150 रुपयाला ती वस्तू विकतोय.
सो हे करताना टॅक्स कितीवर लागणार आहे, तर 50 रुपयावर जेवढा टॅक्स आहे तेवढीच टॅक्स लायबिलिटी माझी आहे. मी उदाहरणात पुढे तुम्हाला समजून सांगेन. सो याच्यामुळे काय झालं, कॅस्केडिंग इफेक्ट कमी झाला. 100 रुपये बेसिक प्राइस, 150 रुपये बेसिक सेल प्राइस. सो तिथे कॉस्टिंग आणि तिथे टॅक्सेशन येत होतं. जीएसटी कशा कशावर लागतो, तर जीएसटी मध्ये 95% सगळ्या गुड्स आणि सर्व्हिसेस इन्क्लूड केलेल्या आहेत, एक्सेप्ट आपल्याला माहिती आहे अल्कोहोल जे आपण ह्युमन कन्झम्पशनसाठी वापरतो ते. पेट्रोल अजून जीएसटी मध्ये नाहीये, नॅचरल गॅस नाहीये. सो बेसिक एक बोटावर मोजण्या इतपं जर आपण गुड्स सोडले तर बाकी सगळ्या गोष्टी या जीएसटीच्या अंडर येतात. याच्यामध्ये अजून एक काय आहे की आधी मी मटेरियल प्लस लेबर म्हणजे ज्याला कॉम्पोजिट सप्लाय म्हणतात त्याच्यावर कुठला टॅक्स लावायचा याच्यावर खूप वाद होते. कारण का व्हॅटवाले म्हणत होते हा सेल ऑफ गुड्स आहे, सर्व्हिस टॅक्सवाले म्हणत होते ही सेल ऑफ सर्व्हिस आहे. सो असे जे काही टेक्निकल प्रॉब्लेम्स होते तेही याच्यात निघून गेलेले आहेत. कारण का गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स मध्ये कॉम्पोजिट सप्लाय नावाचं एक शेड्यूल किंवा एक पॅरा त्यांनी ऍड केलेला आहे की जेणेकरून त्यालाही ऍप्लिकेबल होतं. सो हे एक बेसिक झालं जीएसटीचं. त्याच्यानंतर युनिक कन्सेप्ट मध्ये काय आहे तर डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स. म्हणजे काय, मी महाराष्ट्रात प्रोड्यूस केलंय, कर्नाटकात विकलंय, जिथे यूज कर्नाटकात झालाय तर त्याचा जीएसटी हा कर्नाटक सरकारचा आहे. यांनी काय होत होतं की जी प्रोड्युसिंग स्टेट्स जी होती ती आधी मालामाल होत होती. कारण का जेव्हा प्रोडक्शन जिथे होत होतं एक्साईज, सर्व्हिस टॅक्स, व्हॅट हा त्या त्या राज्यांना मिळत होता. आणि जी अंडर डेव्हलप्ड राज्य आहेत की जिथे का प्रोडक्शन नाही आहे तर डेव्हलपमेंट नसल्यामुळे इंडस्ट्रीज नाही आहेत आणि ती लोक सगळी कन्झम्पशन करत होती. तर गव्हर्नमेंटचं असं होतं की जे राज्य ऍक्च्युअल तो टॅक्स वापरत आहे किंवा ज्याच्यामुळे तो टॅक्स जनरेट होतोय त्याला त्याचा बेनिफिट हा जायला पाहिजे. सो डेस्टिनेशन बेस्ड की एखादं मटेरियल इकडनं दुसऱ्या राज्यात गेलं, तिथे वापरलं गेलं तर त्याचा त्या टॅक्सवर त्या राज्याचा हक्क आहे. सिमिलरली सर्व्हिसेस जिथे कन्झ्युम होणार आहेत कन्झम्पशन बेस्ड, मी दिल्लीत सर्व्हिस दिली तर त्याचा हक्क दिल्लीचा आहे. सो ही युनिक कन्सेप्ट आहे जीएसटी मधली. त्याच्यानंतर जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी, आसाम ते अहमदाबाद, बडोदा, सुरत सगळीकडे एकच टॅक्स रेट प्रत्येक प्रॉडक्ट. सो जे टॅक्स जो डिस्क्रिपन्सी होती की दुसऱ्या राज्यात मॅन्युफॅक्चरिंगवर टॅक्स कमी आहे तर मी माझी इंडस्ट्री उचलून त्या राज्यात नेतो की जेणेकरून माझा फायदा होईल. सो मार्केट प्लेस ओपन झाली. तुम्ही कुठेही धंदा करा तुमच्या सेम प्रोडक्टला सेम टॅक्स रेट ऑल ओव्हर इंडिया लागणार आहे. त्याच्यानंतर कॅस्केडिंग इफेक्ट जे मी सांगितलं की याच्यात टॅक्सवर टॅक्स लागत नाही. तुम्ही जी व्हॅल्यू ऍडिशन जी करता म्हणजे कॉस्ट प्लस प्रॉफिट मार्जिन जे तुमचं आहे त्याच्यावरचाच तुम्हाला टॅक्स भरायला लागतो. आणि याच्या आधी काय होतं तर टॅक्स रेजिम मध्ये सेंट्रलचे टॅक्सेस लावायचं, स्टेटचे टॅक्सेस लावायचं. या जीएसटी काउन्सिल मध्ये काय आहे तर ना ती अथॉरिटी स्टेट गव्हर्नमेंटकडे आहे ना सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे. सगळ्या राज्यांचं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं मिळून जीएसटी काउन्सिल स्थापन केलेली आहे आणि सगळे डिसिजन जीएसटी काउन्सिल थ्रू रूट होतात. म्हणजे एकटा स्टेट किंवा एकटा सेंट्रल गव्हर्नमेंट कोणीही त्याच्यात डिसिजन घेऊ शकत नाही. याचं कारण असं आहे की तिथे प्रत्येक राज्याचं रिप्रेझेंटेशन असल्यामुळे त्या त्या प्रॉडक्टच्या टॅक्स रेटवर काय इफेक्ट होणार आहे आणि जिथे कन्झम्पशन जास्त होतं तिथे काय इफेक्ट होणार आहे हे दोन्ही गोष्टी जीएसटी काउन्सिलला माहिती असतात.
किंवा त्याची माहिती घेऊनच सगळे डिसिजन होतात. एक महत्वाची गोष्ट जीएसटी मध्ये काय आहे, सगळं ऍप्लिकेशन, सगळी अप्रुव्हल्स, सगळ्या नोटिसेस ऑनलाईन आहेत. तुम्हाला फिजिकली कुठेही जायला लागत नाही. आणि जीएसटी ऍक्ट मध्ये प्रत्येक कारणासाठी किंवा प्रत्येक प्रकारच्या कामासाठी त्यांनी टर्न अराउंड टाइम म्हणजे किती वेळात या प्रश्नाचं उत्तर समोरच्याला मिळालं पाहिजे हे डिफाईन्ड केलंय. त्याच्यामुळे काय झालंय, जे रिस्पेक्टिव्ह लोक आहेत त्यांचा पण कोणतरी सुपर बॉस आहे जे ते मॉनिटर करताय आणि एस्कलेशन त्या त्या वेळेला होतं. आणि याचा सगळा डेटा फायनान्स मिनिस्ट्रीचे जे ऑफिसर्स आहेत ते व्हेरीफाय करत राहतात. सो ऑफिसरवर पण प्रेशर आहे की मला वेळेत काम संपवायचं आहे. सो असा युनिक कन्सेप्ट आणि फीचर्स घेऊन जीएसटी आलेला आहे. आता आपण टॅक्सेस काय काय आहेत जीएसटी मध्ये ते बघूया. जीएसटी मध्ये 2 प्रकार आहेत, इंटरस्टेट आणि इंट्रास्टेट. इंटरस्टेट सप्लाय म्हणजे काय, की एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात जर मी माल विकला, सर्व्हिसेस दिल्या, तर तिथे माझा इंटिग्रेटेड टॅक्स लागतो. हा टॅक्स रेट एकच आहे, एकच म्हणजे एकच टॅक्स लागतो. आणि जर मी महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात किंवा कर्नाटक टू कर्नाटक किंवा गोवा टू गोवा स्पेसिफिक राज्यात विकला, तर तिथे माझ्याकडे सेंट्रल टॅक्स आणि स्टेट टॅक्स लागतो. याचं कारण मी तुम्हाला सांगतो, की जसं म्हटलं की याच्यात सेंट्रल आणि स्टेट दोन्ही भागीदार आहेत. तर जिथे ज्या राज्यात तो कंझ्युम होतो, तर तिथे इंटिग्रेटेड टॅक्स हा त्या राज्याला मिळतो. याच्यासाठी तो डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंट कलेक्ट करून घेते आणि नंतर त्यांच्या फॉर्म्युलाप्रमाणे डिस्ट्रीब्यूट करते. सिमिलरली इंटरस्टेट म्हणजे राज्यातल्या राज्यात त्याच्यामध्ये माझ्या राज्याचा शेअर आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा शेअर आहे. सो तिथे मी सेंट्रल टॅक्स आणि स्टेट टॅक्स असे 2 प्रकारचे टॅक्सेस माझ्या इनव्हॉइसमध्ये येतात. बरेच जण जे आता बिझनेस करतात त्यांनी आपापली परचेसची बिलं बघितली असतील, की कुठलाही महाराष्ट्राच्या बाहेरचा डीलर त्यांना मटेरियल देत असेल तर तो आयजीएसटी लावून पाठवतो आणि तेच मटेरियल तुम्ही महाराष्ट्रातनं घेतलं तर तिथे सीजीएसटी आणि एसजीएसटी लावून पाठवतो. या दोन्हीच्या केसमध्ये कंबाईन टॅक्स रेट हा सेमच आहे. म्हणजे ते प्रोडक्ट लेटचे 18% येत असेल तर आयजीएसटी लागून येताना 18% लागतो, वेरॅज जेव्हा तो सीजीएसटी आणि एसजीएसटी लागतो तेव्हा तो 9% लागतो. म्हणजे तुम्ही टॅक्स तेवढाच भरताय, फक्त तो बायफर्केट मध्ये भरताय, की स्टेट टू स्टेट मध्ये पार्ट ऑफ स्टेट आहे, पार्ट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. सो ते तिथे बायफर्केशन डेटा याच्यासाठी त्यांनी ती तरतूद केलेली आहे. आता आपण बघूया की रजिस्ट्रेशनचे टाईप काय काय आहेत. एक रेग्युलर टॅक्स पेयर आहे, एक कंपोजिट टॅक्स पेयर आहे, एक ऍग्रिकल्चर आणि मिल्कसाठी एक्झम्प्टेड टॅक्स पेयर आहे, कॅज्युअल टॅक्स पेयर आहे आणि नॉन रेसिडेंट आहेत. हे 5 प्रकारचे रजिस्ट्रेशन्स आहेत. रेग्युलर टॅक्स पेयर म्हणजे काय, तर ज्याला फुल फ्लेज्ड इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतं आणि तो फुल रेटनी पुढे टॅक्स लावतो. जे नॉर्मल डीलर्स आहेत, म्हणजे तुम्ही लॅपटॉप डीलर घ्या किंवा तुम्ही कपड्याच्या दुकानात जा, हाऊसहोल्ड अप्लायन्सेस मध्ये जा, चप्पल घ्या, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या रेग्युलर टॅक्स पेयर मध्ये येतात. दुसरा पार्ट आहे कंपोजिट टॅक्स पेयर. कंपोजिट टॅक्स पेयर हे स्मॉल बिझनेसेस साठी त्यांनी दिलेली सूट आहे, की जिथे तुमचं रेकॉर्ड कीपिंग आणि बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेनन्स आणि कंप्लायन्स कॉस्ट कमी होण्यासाठी आहे. सो तुमचा धंदा जर 1.5 करोडच्या खाली असेल मागच्या फायनान्शियल इयरमध्ये, तर तुम्ही ही स्कीम ऑप्ट करू शकता. या स्कीम मध्ये काय आहे की त्यांनी स्पेसिफाईड पर्सेंटेज दिलेले आहे. लेट्स से रिटेलरसाठी किंवा मेडिकलसाठी 1%,
तर तुमचा जो टोटल सेल्स आहे याच्या 1% तुम्ही भरला की तुम्हाला काही प्रश्न म्हणजे फार प्रश्नांची उत्तरं द्यायला लागत नाही. 1% भरा तुमच्या सेल्सचा आणि तुम्ही जीएसटी कंप्लायंट झालात. तर जिथे ITC मिळत नाही आणि तुम्ही टोटल सेल्सवर जेव्हा टॅक्स रेटला जीएसटी भरता तर त्या डीलर्सला कॉम्पोजिट टॅक्स पेयर्स म्हटले जातात. एक्झाम्प्ट मध्ये काय येतं, ऍग्री आणि ऍग्री रिलेटेड प्रॉडक्ट्स हा आपला म्हणजे शेतीप्रधान देश असल्यामुळे ते कुठेही टॅक्सेशन मध्ये आलेले नाहीयेत. भाजीपाला, दूध आणि ऍग्री प्रॉडक्ट्स याला काही एक्सेप्शन्स आहेत, ती आपण वेळच्या वेळी बघूया. आता कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन ही एक नवीन कन्सेप्ट आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा एक्झिबिशनला भाग घेता की जी तुमची फिक्स्ड किंवा परमनंट प्लेस ऑफ बिझनेस नाही आहे, तर त्याही केसमध्ये तुम्हाला जीएसटी ऍप्लिकेबल आहे. सो त्याचं रजिस्ट्रेशन तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि त्याची सोय गव्हर्नमेंटनी जीएसटी ऍक्ट मध्ये केलेली आहे. लास्ट जो आहे नॉन रेसिडेंट जो भारताच्या बाहेर आहे आणि तो भारतामध्ये सर्व्हिसेस देतोय, तर त्याला भारतामध्ये रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. की ज्याचा फिक्स प्लेस ऑफ बिझनेस आहे, तो बाहेर आहे पण त्याचं ऑफिस आहे आणि रिलेटेड आहेत, अशा काही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर तुम्ही नॉन रेसिडेंट टॅक्स पेयर मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं आहे. सो हे बेसिक रजिस्ट्रेशन टाइप्स झाले. आता महत्वाचा प्रश्न की मला कधी जीएसटी लागणार आहे आणि मी जीएसटी कधी घ्यायचा. ओके, सो प्रत्येक ऍक्ट मध्ये एक थ्रेशोल्ड लिमिट दिलेलं असतं की याच्यावरती जर तुम्ही कुठलाही टर्नओव्हर म्हणा, प्रॉफिट म्हणा, इन्कम म्हणा झालं तर तुम्हाला मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं आहे किंवा कंप्लायन्स करणं गरजेचं आहे. सो या केसमध्ये 2 थ्रेशोल्ड्स आहेत. तर 2 थ्रेशोल्ड्स कशासाठी आहेत, तर एक थ्रेशोल्ड जर तुम्ही सर्व्हिसेस किंवा कॉम्पोजिट सर्व्हिसेस देत असाल तर त्याच्यासाठी आहे आणि दुसरं आहे की तुम्ही प्युअर मटेरियल मध्ये जर ट्रेड करत असाल किंवा मटेरियल रिलेटेड काम करत असाल, ट्रेडिंग, मॅन्युफॅक्चरिंग, तर या केसमध्ये तुम्हाला ते थ्रेशोल्ड ऍप्लिकेबल होतं. तो सर्व्हिसेस आणि कॉम्पोजिट सर्व्हिसेसच्या केसमध्ये 20 लाख हा आकडा आहे. म्हणजे काय, तुमचा टर्नओव्हर सर्व्हिसेसचा 20 लाखाच्या वरती गेला तर तुम्हाला मॅन्डेटरीली जीएसटी नंबर घेणं गरजेचं आहे, ज्याला थ्रेशोल्ड आहे. 20 लाखाच्या खाली करायचं असेल तर त्याला व्हॉलेंटरी रजिस्ट्रेशन म्हणतात. तिथे गव्हर्नमेंटनी तुम्हाला मॅन्डेट किंवा कंपल्सरी केलेलं नाहीये. तोच आकडा गुड्सच्या बाबतीत 40 लाख आहे. या दोन्ही मधला फरक लक्षात घ्या. एकामध्ये मी फक्त गुड्स करतोय म्हणजे ट्रेडिंग करतोय, मॅन्युफॅक्चरिंग करतोय, तर माझं 40 लाख रुपयाचं थ्रेशोल्ड आहे. म्हणजे काय, 40 लाखाच्या खाली धंदा असेल तर मला ऍक्ट नुसार नंबर घेणं गरजेचं नाही, पण मी व्हॉलेंटरी नंबर घेऊ शकतो. आणि 40 लाखाच्या वरती जर माझा धंदा गेला तर मला कंपल्सरी नंबर घेणं गरजेचं आहे. सो हे बायफर्केशन काय आहे, तर एक सर्व्हिसेस आणि जे विथ मटेरियल काम करतात त्यांच्यासाठी आहे आणि दुसरं गुड्ससाठी आहे. मी बरोबर पेसनी चाललोय असं मला वाटतंय, म्हणजे मी काही बरोबर आहे ना? हो, येस नितीश? सर. हा, ठीक आहे. हा, सो हे झाल्यानंतर आपल्याकडे काही गोष्टी आहेत की ज्याला थ्रेशोल्ड ऍप्लिकेबल होत नाहीत. म्हणजे भले तुमचा धंदा 20 लाख किंवा 40 लाखाच्या खाली आहे तरी तुम्हाला या केसमध्ये नंबर घेणं गरजेचं आहे. तर काय, कॅज्युअल म्हणजे जर तुम्ही एक्झिबिशन्स आणि वेगवेगळ्या ठिकाणी करत असाल तर तुम्हाला जीएसटी नंबर घेणं गरजेचं आहे. नॉन रेसिडेंट जो सर्व्हिसेस देत असेल किंवा धंदा करत असेल त्याला घेणं गरजेचं आहे. इंटरस्टेट सप्लाय म्हणजे मी एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात जर सर्व्हिसेस आणि गुड्स देत असेल तर मला मॅन्डेटरी आहे. याचं कारण का, तर जसं आपण पहिल्या स्लाइड्स मध्ये बघितलं की कन्झम्पशन
बेस्ड डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स असल्यामुळे त्या टॅक्सवर दुसऱ्या राज्याचा हक्क आहे, म्हणून ते कळण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं आहे. अजून एक आहे रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. म्हणजे तुम्ही जर एखाद्या अनरजिस्टर्ड पर्सन कडनं काही स्पेसिफाईड सर्व्हिसेस घेत असाल तर तुम्हाला त्याच्यावरचा जीएसटी रिव्हर्स चार्ज मध्ये स्वतःच्या खिशातनं भरायला लागेल. याच्यामध्ये एक्झाम्पल आहे की तुम्ही ऍडव्होकेटची सर्व्हिस घेत असाल बिझनेस रिलेटेड, त्याच्यानंतर रेंटल, तुमचं ऑफिस जर किंवा फॅक्टरी जर रेंटेड असेल आणि समोरच्याकडे जर जीएसटी नंबर नसेल तर तुम्हाला रिव्हर्स चार्ज मध्ये ते भरणं गरजेचं आहे. ओके. तुम्ही एजंट म्हणून किंवा काय म्हणतात त्याला स्टॉकिस्ट म्हणून जर काम करत असाल तर तुम्हाला नंबर घेणं गरजेचं आहे. ई कॉमर्स ऑपरेटर. ई कॉमर्स ऑपरेटर म्हणजे कोण? अमेझॉन, फ्लिपकार्ट या ज्या संस्था आहेत यांना कंपल्सरी रजिस्ट्रेशन ऍप्लिकेबल आहे. इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर ही कन्सेप्ट काय आहे? तर माझं कॉर्पोरेट ऑफिस आहे जिथे माझ्या सगळ्या सर्व्हिसेस जमा होतात. माझं टेलिफोनचं बिल आहे, रेंटलचं बिल आहे, इंटरनेट आहे, ऑडिट फीज आहेत. तर हे सगळे बिली माझ्या कॉर्पोरेट ऑफिसला येतात. पण माझं तिथनं काही आउटपुट नाहीये. मी तिथनं कुठलंही सेल बिल काढत नाही, कारण का माझं मॅन्युफॅक्चरिंग युनिट शहराच्या बाहेर आहे, राज्याच्या बाहेर आहे. तर त्या केसमध्ये ही माझी कॉस्ट होते. म्हणून गव्हर्नमेंट काय म्हटलं की हे जे काही कॉस्ट सेंटर आहेत तुमच्या बिझनेस मधली, याला तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटरचं. आणि तुम्ही जेवढे काही मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत किंवा जिथनं तुमचे बिलिंग होत आहे याला तुम्ही ते सर्व्हिसेसवरचा जीएसटी पास ऑन करा. त्याचा एक वेगळा फॉर्म्युला आहे. सो हेही गव्हर्नमेंटनी लक्षात घेतलं की कॉर्पोरेट ऑफिसेस मधनं जर काही होत नाहीये पण त्याची कॉस्ट कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो. सो हा इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर हा एक कन्सेप्ट याच्यामध्ये आहे. याला कंपल्सरी रजिस्ट्रेशन आहे. आणि जे ऑनलाईन डेटाबेस आणि याच्यात विकतात तर त्यांना पण कंपल्सरी आहे. म्हणजे तुम्ही क्विकहिलचं सबस्क्रिप्शन घेताय, टॅलीचं सबस्क्रिप्शन घेताय, राईट, किंवा कॅनवाचं सबस्क्रिप्शन घेताय, तर अशा रिलेटेड जे तुम्हाला प्लेस ऑफ बिझनेस माहीत नाहीये, तुम्ही जस्ट वेबसाईटवरनं डाउनलोड करता आणि वापरायला सुरुवात करता. तर हे जे विकणारे लोक आहेत यांना जीएसटी नंबर घेणं गरजेचं आहे. ही लोक कोण आहेत? तर यांना थ्रेशोल्ड ऍप्लिकेबल होत नाही. इरिस्पेक्टिव्ह तुमचा 1 रुपयाचा धंदा असू दे किंवा नसू दे, किंवा 40 लाखाच्या किंवा 20 लाखाच्या आत असू दे, तुम्हाला या गोष्टी जर ऍप्लिकेबल असतील तर जीएसटी नंबर घ्यायला लागणार आहे. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया की मला ऍप्लिकेबल टॅक्स रेट्स काय आहेत. सो ब्रॉडली 6 प्रकारात टॅक्स रेट डिफाईन केलेले आहेत. एक आहे नील रेटेड. नील म्हणजे झिरो, ज्याच्यावर टॅक्स लागत नाही. एक्सपोर्ट जो झिरो रेटेड आहे. आता तुम्ही म्हणाल नील रेटेड आणि झिरो रेटेड मध्ये काय फरक आहे? तर नील रेटेड मध्ये सगळे एक्झम्प्ट आहेत. म्हणजे जी प्रोडक्ट जीएसटी ऍक्ट मध्ये टॅक्सेबलच नाही आहेत, मिल्क, ऍग्री प्रोडक्ट्स, ती सगळी एक्झम्प्ट सप्लाईज मध्ये येतात. झिरो रेटेड मध्ये काय येतं? तर मी जो एक्सपोर्ट करतोय ती सर्व्हिस माझी टॅक्सेबल आहे कुठल्या तरी 5, 12, 18, 28 पैकी, पण केवळ मी ती एक्सपोर्ट करतोय आउट ऑफ इंडिया आणि मी भारताला फॉरेन एक्सचेंज आणून देतोय, म्हणून मी त्याच्यावरचा टॅक्स रेट झिरो केलाय. सो देर इज अ डिफरन्स बिटवीन नील रेटेड आणि झिरो रेटेड. झिरो रेटेड म्हणजे ते प्रॉडक्ट, ती सर्व्हिस टॅक्सेबल आहे, पण एक्सपोर्ट करत असल्यामुळे त्याच्यावरचा टॅक्स रेट हा झिरो केलाय. तुम्ही ती सर्व्हिस भारतात दिली तर तुम्हाला जो काही ऍप्लिकेबल टॅक्स रेट आहे
त्याच्यानुसार टॅक्स भरणं अपेक्षित आहे. सो हा नील आणि झिरो रेटेड मध्ये आहे. मग 5%मध्ये, 12%मध्ये, 18%मध्ये आणि 28%मध्ये अशा वेगवेगळ्या शेड्यूल्स दिलेली आहेत जीएसटी ऍक्टला. आणि तुमचं प्रॉडक्ट कुठल्या टॅक्स रेटमध्ये फिट होतोय त्याच्यानुसार तुम्हाला टॅक्स रेट ऍप्लिकेबल आहे. सर्व्हिसेस जनरली सगळ्या 18%मध्ये क्लासिफाय केलेल्या आहेत. आणि जे हाय एंड ज्याला लक्झरी गुड्स किंवा लक्झरी कमोडिटीज म्हणतात त्या सगळ्या 28%मध्ये आहेत. म्हणजे तुम्ही कुठल्याही इम्पोर्टेड कार्ड्स बघा किंवा ज्या हाय एंडच्या कार्स आहेत त्याच्यावरचा टॅक्स रेट हा 28% आहे. कारण का गव्हर्नमेंटला एकतर जास्त रेव्हेन्यू त्याच्यातनं मिळतो आणि गव्हर्नमेंटला थोडं ते डिस्करेज पण करायचं आहे की इम्पोर्टेड प्रॉडक्ट घेण्यापेक्षा तुम्ही इंडिजिनियस प्रॉडक्टमध्ये हे करा. एक उदाहरण सांगतो, टेस्ला जी कंपनी आहे ती भारतात यायला उत्सुक आहे. पण गव्हर्नमेंटचं म्हणणं असं आहे की तुम्ही प्लांट जर भारतात टाकला तरच आम्ही तुम्हाला गाड्या विकायला परवानगी देऊ. कारण का, नाहीतर तो जो काही सगळा पैसा आहे हा सगळा भारताच्या बाहेर जाणार, प्रॉफिट सगळं भारताच्या बाहेर जाणार आणि भारतामध्ये उद्योगधंदे त्या रिलेटेड डेव्हलप होणार नाहीत. सो ही बिझनेस पॉलिसी त्याच्यानुसार गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट किंवा आंतरप्रिनर चालू राहते. एक रिलेटेड एक्झाम्पल. आता पुढचा पार्ट येतो की मला कंप्लायन्सेस काय काय आहेत किंवा त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे. सो फ्रिक्वेन्सी काय आहे, माझ्याकडे महिन्याला 2 रिटर्न भरणं अपेक्षित आहे. एक रिटर्न जो आहे ज्याला GSTR-1 म्हणतात, ज्याच्यामध्ये माझा सेल्स इनव्हॉइसेसची समरी मला गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर अपलोड करायला लागते. 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत जे काही सेल्स इनव्हॉइसेस मी केलेली आहेत त्याचा डेटा मला 11 जानेवारी पर्यंत हा गव्हर्नमेंटच्या पोर्टलला अपलोड करायला लागतो. हे झालं मंथली रिटर्न्सच्या केसमध्ये. गव्हर्नमेंटनी त्याला अजून एक पर्याय दिलाय की तुम्ही क्वार्टरली रिटर्न्स पण भरू शकता. तुमचं जर थ्रेशोल्ड्स आणि काय जर असेल तर समजा तुमचा ऑक्टोबर टू डिसेंबर क्वार्टरचा रिटर्न असेल तर तो तुम्हाला 13 जानेवारी पर्यंत भरणं अपेक्षित आहे. सो या रिलेटेड GSTR-1 आणि त्याची ड्यू डेट मी तुम्हाला सांगितली. यामध्ये काय जातं तर मी कोणाला सेल केलाय, त्याचा इनव्हॉइस नंबर काय आहे, त्याचा टॅक्स रेट काय आहे, त्याचा HSN किंवा सॅक कोड काय आहे, समोरच्याचा GST नंबर असेल तर त्याचा GST नंबर, ते इंटरस्टेट आहे का इंट्रास्टेट आहे, मग मी IGST कलेक्ट केलाय, CGST कलेक्ट केलाय, SGST कलेक्ट केलाय, हे सगळे डिटेल्स मला गव्हर्नमेंटच्या पोर्टलला अपलोड करायला लागतात. हा GSTR-1 फाईल झाला की त्याचा पुढचा फॉर्म किंवा त्याचा पुढचा रिटर्न जनरेट होतो. त्याचं नाव आहे GSTR-2B. 2B कसं काम करतो तर मी माझ्या क्लायंटला इनव्हॉइस केलंय तर त्याला त्याचं क्रेडिट मिळतंय नाही मिळतंय हे तो व्हेरीफाय करण्यासाठी त्याला 2B जनरेट त्याच्या सिस्टीम मध्ये होतो. कारण माझा सेल हा दुसऱ्याचा परचेस आहे किंवा दुसऱ्याचं एक्सपेंडिचर आहे. सो त्या केसमध्ये त्याचा इनवर्ड सप्लाय त्याला चेक करण्यासाठी हा 2B ऑटो पॉप्युलेट होतो. त्याच्यामध्ये काय चेक केलं जातं तर माझ्याकडे मागच्या महिन्यातली सगळी परचेसची बिलं ही रिफ्लेक्ट होत आहेत ना. कारण का या 2Bच्या बेसिसवरच माझं इनपुट टॅक्स क्रेडिट डिफाईन होणार आहे. सो 2B हा खूप महत्वाचा पार्ट आहे GST रिटर्न मधला की समोरच्याने तुमचं बिल बरोबर अपलोड केलंय नाही केलंय, चुकीचं केलंय, चुकीच्या टॅक्स रेटला केलंय, चुकीच्या अमाऊंटला केलंय, हे सगळं तुम्ही इथे व्हेरीफाय करू शकता. आणि तुमच्याकडे त्याच्या अगेन्स्ट ग्रीवान्स किंवा ते ऍक्सेप्ट किंवा रिजेक्ट करायचा ऑप्शन येतो. तो आता जस्ट मागच्या महिन्यापासून 2 महिन्यापासून आलेला आहे. सो त्याच्यानुसार ते 2B हा ऑटो पॉप्युलेट होतो. सो मी GSTR-1 भरला, मी माझं ITCचं व्हेरीफाय केलं,
हा पार्ट झाला. आता GSTR 3B, जिथे मला ऍक्च्युअली किती टॅक्स लायबिलिटी आहे आणि किती टॅक्स भरायचा आहे हे कॅल्क्युलेट होतो. तो माझा टोटल आउटवर्ड सप्लाईज वरचा टॅक्स मायनस माझा टोटल परचेस किंवा इनपुट वरचा टॅक्स, हा मायनस केल्यानंतर जी बॅलन्स राहते तो बॅलन्स म्हणजे माझी त्या महिन्याची टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट होते. असंही होऊ शकतं की माझं या महिन्यात सेल्स कमी आहे आणि परचेस जास्त आहे, तर तो जास्तीचा वरचा जो टॅक्स आहे तो मला पुढच्या महिन्यात कॅरी फॉरवर्ड होतो, तो लॅप्स होत नाही. कारण का बरेचदा आपण काय म्हणतात क्वांटिटी डिस्काउंट किंवा बल्क डिस्काउंटसाठी मटेरियल एकदम उचलतो आणि ते स्टेजेसमध्ये सेल होतं, तर त्याचं क्रेडिट तुम्हाला ओव्हर द पिरियड मिळतं. सो बऱ्याच लोकांना ही शंका आहे की त्या महिन्याचं क्रेडिट त्याच महिन्यात नाही वापरलं तर लॅप्स होतं का? तर नाही. त्याला काही स्पेसिफाईड पिरियड आहेत गव्हर्नमेंटने डिफाईन केलेले, त्याच्यानुसार तुम्हाला ते करायला लागतं. सो हा जो GSTR 3B आहे हा मला पुढच्या 20 तारखेच्या आधी भरायला लागतो, जर मी मंथली स्कीम मध्ये असेल तर. आणि क्वार्टरली स्कीम मध्ये जर असेल तर हीच तारीख 22 आहे. सो हे माझे 3 महत्वाचे रिटर्न्स किंवा फॉर्म्स मी म्हणू शकतो. GSTR 1, 2B हा मला इनपुट टॅक्स क्रेडिट चेक करायला आणि 3B माझी ऍक्च्युअल टॅक्स लायबिलिटी भरायला. याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे अॅन्युअल कंप्लायन्स आहे. बरेचदा असं होतं की अकाउंट्स माझी तिथे जायचं ना तुम्ही फोन करते जरा. बरं ते आता फुलं कसे किती झालेत काय झालंय? फुलं केले नाही का पाकळ्या? और फ्रीज मधल्या पाकळ्या? रुचा मॅडम तुमचं फ्रीज अनम्यूट मधल्या झालेलं आहे. फुलांच्या पाकळ्या? रुचा मॅडम रुचा मॅडम अरे फुलं आहेत ना फ्रीज मध्ये? रुचा मॅडम गुलाबाच्या पाकळ्या आहेत ते सगळं झालेलं आहे का? रुचा मॅडमला कॉल कर. हा मी त्यांना कॉलच करते एकच हा मिनिट. अमित सर लेट्स मूव्ह अहेड. सो माझा अॅन्युअल माझी बुक्स फायनल होताना माझ्याकडनं काही एरर्स किंवा ओमिशन्स झाल्या असतील तर ते रेक्टिफाय करायचा मला गव्हर्नमेंटने हा ऑप्शन दिलेला आहे की GSTR 9 की याच्यात माझा बुक्स प्रमाणे जे काही फायनल झालेलं आहे आणि GST रिटर्न मधला जो काही डिफरन्स आहे तो सगळा मी गव्हर्नमेंटला कळवून माझ्या जे काही कमी घेतलेलं क्रेडिट, जास्त घेतलेलं क्रेडिट, ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या मी रेक्टिफाय GSTR 9 मध्ये करू शकतो. याचा थ्रेशोल्ड काय आहे, जर माझ्याकडे 2 कोटीपेक्षा जास्त असेल तर मला GSTR 9 हा कंपल्सरी आहे. पण माझा टर्नओव्हर 2 कोटीपेक्षा कमी आहे आणि माझ्याकडनं चुका झालेल्या आहेत किंवा ऑन अ व्हॉलेंटरी बेसिस मला गव्हर्नमेंटला सांगायचं आहे तर मी हा फाईल करू शकतो. आणि ज्याचा धंदा 5 कोटीच्या वरती आहे त्याला अजून एक रिटर्न ऍप्लिकेबल आहे जो 9C. याच्यामध्ये सोप्या शब्दात रिकन्सिलेशन स्टेटमेंट्स आपण याला म्हणतो की मी बिझनेस करताना माझी बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केलेली असतात आणि मी GSTR रिटर्न भरलेले असतात. तर या दोन्हीमध्ये जे काही डिफरन्स आहे, कधीतरी क्रेडिट जास्त घेतलंय, कधीतरी क्रेडिट कमी घेतलेलं आहे, तो या सगळ्या हिशोबात मला गव्हर्नमेंटला खरी खरी फायनल माहिती द्यायला हे रिटर्न्स मला उपयोगाला पडतात. आता आपण थेरी पार्ट बऱ्यापैकी समजून घेतला. आता GST काम कसं करतं आणि GSTचा बेनिफिट काय आहे हे समजून घेऊया. सो इथे पहिल्या केसमध्ये काय आहे, मी विथ GST जर केलं तर 100 रुपये परचेस आहे, 18 रुपये GST आहे. ओके. सेल्स मी 200 रुपयाला केलाय, 200 रुपयावरचा टॅक्स 36 रुपये आलेला आहे, तर माझं प्रॉफिट 100 रुपये राहत आहे आणि मी GST 18 रुपये भरतोय. वेरॅज जेव्हा माझा GST नंबर नाहीये तेव्हा मला या 18 रुपयाचं क्रेडिट मिळत नसल्यामुळे
माझी कॉस्ट होती 118 रुपये आणि सेल प्राइस माझी कॉम्पिटिटिव्ह मला ठेवायला लागत असल्यामुळे मला 200 रुपयालाच विकायला लागत आहे. सो माझं प्रॉफिट होत आहे 82 रुपये. राईट. सो यांनी काय होत आहे की टॅक्स वरचा जे प्रॉफिट मार्जिन आहे किंवा टॅक्समुळे जे तुमची कॉस्ट वाढतीये हा इफेक्ट तुम्हाला जीएसटी नंबर घेतल्यानंतर कमी होणार आहे किंवा निग्लिजिबल होणार आहे. आता मी जीएसटी नंबर घ्यायचा का, तर याचं उत्तर असं आहे की माझं परचेसेसचं कॉम्पोजिशन मला बघायला लागेल की माझा किती % माल मी टॅक्सेबल लोकांकडनं किंवा रजिस्टर्ड लोकांकडनं घेतोय आणि किती किती मटेरियल मी अनरजिस्टर्ड लोकांकडनं घेतोय. सिमिलरली अनरजिस्टर्ड वाला देणारा रेट आणि रजिस्टर्ड पर्सन देणारा रेट हेही मला त्याच वेळेला कम्पॅरिझ करणं गरजेचं आहे. सो याच्यामध्ये काय झालं, माझं बेसिक वर मी प्रॉफिट मार्जिन लावलं. 100 रुपयाची वस्तू मी 200 रुपयाला विकली आणि मी 36 रुपये टॅक्स कलेक्ट केला. पण हे 36 रुपये मी भरलेत कसे, तर मी गव्हर्नमेंटला म्हणतोय की मी 18 रुपये परचेस करताना भरलेले आहेत, तू त्याच्याकडनं घे आणि मी तुला 18 रुपये कॅशमध्ये भरतो. अशा पद्धतीचं सोपं गणित जीएसटी मध्ये आहे. ही चेन कंटिन्युएशन आहे. म्हणजे ज्यांनी कोणी पहिलं मॅन्युफॅक्चरिंग केलंय किंवा ते प्रॉडक्ट प्रोड्यूस केलंय तो त्याच्या बेसिक वरचा टॅक्स भरलेला आहे आणि गव्हर्नमेंटला त्या टप्प्यात त्या प्रॉफिट मार्जिन वरचाच टॅक्स मिळतोय. इथे कुठेही कोणीही डबल टॅक्स भरत नाहीये. मी कलेक्ट केलाय 36 रुपये पण भरताना कॅशमध्ये मी 18 रुपयेच भरणार आहे. कारण का 18 रुपये मी माझ्या परचेसरला माझ्या वेंडॉरला दिलेले आहेत. सो हा एक बेसिक जीएसटीचा फंडा आहे. याच्यामध्ये बरीच परम्युटेशन कॉम्बिनेशन्स आहेत की कुठलं इनएलिजिबल क्रेडिट आहे, एलिजिबल क्रेडिट आहे, त्याचे टाइम फ्रेम्स काय आहेत हे त्या वेळेला आपण बघूया. आता स्मॉल स्केल वाल्यांचा जिव्हाळ्याचा विषय की मला अमेझॉन थ्रू, फ्लिपकार्ट थ्रू ऑनलाईन मटेरियल विकायचं आहे. तर जसं ई कॉमर्स वाल्याला प्लॅटफॉर्मला जीएसटी नंबर ऍप्लिकेबल आहे, तसं जे लोक ई कॉमर्स थ्रू विकतात त्यांना पण कंपल्सरी नंबर घेणं गरजेचं आहे. एक्सेप्ट स्विगी आणि झोमॅटो म्हणजे जे फूड रिलेटेड काम करतात त्याच्यामध्ये अमेंडमेंट आहे मागच्या 1 वर्षापासून. अदरवाईज आधी तुम्हाला जर हॉटेल आहे आणि स्विगी झोमॅटो थ्रू विकायचं आहे तर तुम्हाला जीएसटी नंबर हा मॅन्डेटरी होता. याचं कारण कसं आहे, तर ई कॉमर्स मधली उलाढाल हा खूप मोठा चंक आहे बिझनेस मध्ये आणि जर प्रत्येकाला सूट दिली तर गव्हर्नमेंटचं नुकसान आहे. म्हणून त्यांनी ई कॉमर्स थ्रू जे सेल करणारे एंटरप्रेन्योर किंवा बिझनेसमॅन आहेत त्यांच्यावर ते मॅन्डेटरी आहेत. आता तुमचा प्रश्न असेल मग स्विगी झोमॅटोचं काय, तर नाही, त्यांनी काय केलं, स्विगी झोमॅटो थ्रू घरगुती व्यावसायिक पण जे काम करतात त्यांना तो हार्डशिप होत होता. म्हणून ती जबाबदारी त्यांनी स्विगी झोमॅटोवर टाकली की तू जेवढा या माणसाचा सेल करशील त्याच्यावरचा जीएसटी तू भर. म्हणजे 100 रुपये मी सेल केला स्विगी झोमॅटो थ्रू, त्याच्यावरचा 5 रुपये टॅक्स आहे, तर स्विगी देताना मला 95 रुपये देणार, 5 रुपये गव्हर्नमेंटला भरून टाकणार. तो याच्यात गव्हर्नमेंटचं नुकसान नाही आहे आणि कंप्लायन्स पण आहे आणि माझ्यासारख्या छोट्या फूड वाल्याची कंप्लायन्स कॉस्ट किंवा त्याच्या मागची कटकट कमी झाली. पण अमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा मंत्रावरनं जे विकणारे आहेत याच्यामध्ये रिजेक्शन, रिटर्न्स, रिप्लेसमेंट ही कॅटेगरी खूप जास्त आहे. सो त्याचं कॅल्क्युलेशन्स आणि एक्सेस शॉर्ट वर्किंग करण्यासाठी हे जीएसटी नंबर विक्रेता जो आहे त्याला मॅन्डेटरी आहे.
याच्यामध्ये अजून एक काय आहे, तर जीएसटी मध्ये ऑनलाईन जेव्हा तुम्ही विकता तेव्हा TCS ची कन्सेप्ट आहे की तो तुम्हाला अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट पैसे देताना 1% तुमच्या वतीनं कापून घेऊन गव्हर्नमेंटला भरणार आहे. मग त्याचं क्रेडिट घेण्यासाठी तुम्हाला जीएसटी नंबर असणं मॅन्डेटरी आहे. सो असं बोथ वेज जीएसटी नंबर असणं गरजेचं आहे. सो याच्यामध्ये हा तुमची स्वतःची वेबसाईट आहे आणि तुम्ही स्वतःचेच फक्त प्रॉडक्ट विकताय, तर तुम्हाला जीएसटी नंबर नसेल, सब्जेक्ट टू थ्रेशोल्ड, तर तुम्ही विकू शकता. पण अमेझॉन फ्लिपकार्ट सारखे याला काय आहेत, ॲग्रिगेटर किंवा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहेत, त्यांच्या थ्रू विकायचं असेल तर तुम्हाला जीएसटी नंबर असणं गरजेचं आहे. स्विगी झोमॅटोला नंबर अपेक्षित नाही. हे स्पेसिफिकली जे फूड रिलेटेड काम करतायत त्यांच्यासाठी, म्हणजे रेडी टू ईट फायनल प्रोडक्ट, त्यांच्यासाठी हे गरजेचं आहे. आता आपण काही बेसिक की फी किती किंवा काय, तर तुमचा व्हॉल्यूम किती आहे, तुमचे कॉम्प्लिकेशन्स काय आहेत, याच्यानुसार तुमच्या फीज आणि कंप्लायन्स कॉस्ट ठरते. तर ती मिनिमम 300-500 रुपयापर्यंत, आमच्याकडे महिना 5,000 वाले पण क्लायंट्स आहेत. दुसरा मुद्दा की मी जीएसटी नंबर घेतला की मला रिटर्न भरणं मॅन्डेटरी आहे का? हो, मॅन्डेटरी आहे. आणि जीएसटी नंबर घेतल्यानंतर जो काही 1 रुपयाचा सेल असू दे किंवा 1000 रुपयाचा सेल असू दे, याच्यावर तुम्हाला जीएसटी कलेक्ट करणं गरजेचं आहे आणि ते मॅन्डेटरी आहे. तुम्ही म्हणाल की नाही, मी समोरच्याकडनं जीएसटी घेतला नाही, या केसमध्ये तुमच्याकडे जी सेल प्राइस आलेली आहे याच्यातनं रिव्हर्स कॅल्क्युलेशन करून तुम्हाला जीएसटी भरायला लागणार. राईट. आता काय आहे, आम्ही बिझनेसवाल्यांना कायम सांगतो की कॉस्ट ऑफ नॉन कम्प्लायन्स ही नेहमी जास्त असते कॉस्ट ऑफ कम्प्लायन्स पेक्षा. कारण का, जीएसटी मध्ये काय आहे, 50 रुपये पर डेची पेनल्टी आहे, लेट फी आहे, आणि त्याला लिमिट नाही आहे. जेवढे दिवस उशिरा भरणार तेवढे दिवस आहे. म्हणजे तुम्ही 10 दिवस उशिरा भरला तर 500 रुपये भरायचे आहेत. पण हेच 500 रुपये तुम्ही कन्सल्टंटला वेळेत दिले आणि तुमचा रिटर्न फाईल करून घेतला, तर याचा फायदा तुम्हाला जास्त आहे. जीएसटी रिटर्न सॉरी नील रिटर्न पण तुम्ही फाईल करू शकता जर तुमचा धंदा नाहीये, एकही रुपयाचा सेल नाहीये, तर तुम्हाला ती पण गव्हर्नमेंटनी फॅसिलिटी दिलेली आहे. फक्त तुम्हाला गव्हर्नमेंटला वेळच्या वेळी ज्या डेट्स आहेत, 11 तारीख 20 तारीख, त्या वेळेला रिटर्न्स भरणं गरजेचं आहे. जीएसटीचे बेनिफिट्स काय आहेत, तर बऱ्याचशा ज्या मोठ्या कंपन्या आहेत मॅन्युफॅक्चरिंग वाल्या किंवा, तर त्या जीएसटी वेंडर बरोबरच डील करायला प्रेफरन्स देतात. कारण का, तर त्याला जीएसटीचा कॅस्केडिंग इफेक्टनी त्याची प्राइस कमी होत राहते. हा एक पार्ट. दुसरा पार्ट, त्याला त्याची क्रेडिट्स, आयटीसीचं क्रेडिट्स आणि हे जे आहे हे महिन्याच्या महिन्याला व्हेरीफाय केलं जातं. तिसरा मुद्दा, बँकांच्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स पण आहेत की जेणेकरून तुमच्या जीएसटीच्या टर्नओव्हर बेसिसवर तुम्हाला फायनान्सेस, सबसिडीज, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. राईट. चौथा मुद्दा की तुमचे प्राइस ही कॉम्पिटिटिव्ह राहते. राईट. सो लॉंग रन मध्ये तुम्ही जर बिझनेस करायचा आहे आणि तुमचे क्लायंटेल त्या पद्धतीचे आहेत, तर तुम्हाला जीएसटी नंबर घेणं हे नेहमी हितकारक आणि पॉझिटिव्ह गोष्ट आहे. त्यांनी तुमच्या क्रेडिट रेटिंग आणि या सगळ्या गोष्टीमध्ये पण फरक पडतो. ठीक आहे. तुम्ही जीएसटी नंबर घेतला, तुमचा धंदा नाही झाला,
तुम्ही जीएसटी नंबर कॅन्सल करू शकता का? हो, कॅन्सल करू शकता. सब्जेक्ट टू तुमचे सगळे रिटर्न्स वेळच्या वेळी तुम्ही भरले आहेत आणि रिटर्न कॅन्सलेशन झाल्यानंतर एक फायनल रिटर्न वेळेत भरलेला आहे. परत एक मला 1 वर्षांनी परत जीएसटी नंबर काढायचा आहे. मी काढू शकतो का? हो, काढू शकता. सब्जेक्ट टू आधीच्या नंबरचे सगळे कंप्लायन्सेस केलेले आहेत. कारण का जीएसटी हा तुमच्या पॅन परमनंट अकाउंट नंबरशी लिंक्ड आहे. सो तुमचा पॅन टाकला की तुमचे किती जीएसटी नंबर आहेत, कुठल्या कुठल्या राज्यात आहेत, त्याचे ऑफिसेस काय आहेत, कुठला इनॅक्टिव्ह आहे, कुठला ऍक्टिव्ह आहे, कुठला कॅन्सल्ड आहे, त्याचे कंप्लायन्सेस काय आहेत, हे सगळा डेटा जीएसटीच्या पोर्टलला ऑनलाईन अवेलेबल आहे. आणि तुम्ही दुसरा नंबर म्हणजे पहिला नंबर कॅन्सल केलाय आणि दुसरा नंबर अप्लाय करायला गेला की तो जरी नवीन ऑफिसर असेल, तुम्ही ऍड्रेस चेंज करा, राज्य बदला, तरी त्याला कळणार आहे की या माणसाचे आधीचे कंप्लायन्सेस पेंडिंग आहेत, तर तो तुम्हाला नंबर अलॉट करणार नाही. आमची आता एक प्रॅक्टिकल केस सांगतो. एका माणसाचा प्रोप्रायटरीचा नंबर होता. त्यांनी जीएसटीचा कंप्लायन्स आधीच्या म्हणजे झाला नाही, कोरोना आणि या सगळ्या काळात. नवीन नंबर ऑफिसर देत नव्हता म्हणून त्यांनी पार्टनरशिप फॉर्म केली आणि पार्टनरशिपसाठी ऍप्लिकेशन केलं. तर त्या ऑफिसरनी क्वेरी काढली की यातला एक जो पार्टनर आहे याचा जीएसटी कंप्लायन्स पेंडिंग आहे, तो करून घ्या, तर मी याचा नंबर अप्रूव्ह करीन. सो इतका डेटा ट्रान्सपरन्सी, मी म्हटलं ना ऑनलाईन. सो आपल्याकडे जसा डेटा अवेलेबल आहे तसा गव्हर्नमेंटकडे पण डेटा अवेलेबल आहे. इन जनरल सांगायचं झालं तर जीएसटी नंबर तुमचं बिझनेस, प्रॉडक्ट टाईप, प्रॉडक्ट मिक्स, सर्व्हिसेस, तुमचे क्लायंट म्हणजे ज्याला आपण टार्गेट ऑडियन्स किंवा मार्केट, हे जे आहे या गोष्टींवर डिपेंड आहे. या गोष्टी कधी मॅन्डेटरी किंवा या गोष्टी कधी कन्सिडर करायला लागतील, जर तुम्ही व्हॉलेंटरी रजिस्ट्रेशन घ्यायला जाणार असाल तर. म्हणजे 20 लाख किंवा 40 लाखाच्या खाली धंदा असेल तर. एखाद्याचं असेल की मला अमेझॉन थ्रू विकायचं आहे, माझा धंदा 20 लाख रुपये होणार नाहीये, तरी पण त्याला जीएसटी नंबर घेणं गरजेचं आहे. राईट. आणि जेव्हा एकदा मी जीएसटी नंबर घेतला, मी काही पार्ट अमेझॉन थ्रू विकतोय, काही माझ्या दुकानातनं विकतोय, तर जे दुकानातनं मटेरियल विकलं जाणार आहे त्याच्यावर पण जीएसटी भरणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंटकडे तुम्ही किती परचेस केलंय आणि किती सेल केलंय याचा डेटा तुमच्या जीएसटीएन ला अवेलेबल असतो. सो तुम्ही 100 रुपयाचं मटेरियल घेतलंय, प्रॉफिट मार्जिन तुमचं 20% आहे, तुम्ही फक्त 50 रुपयाचा सेल डिस्क्लोज केलाय, याचा अर्थ 50 रुपयाचं मटेरियल तुमच्याकडे स्टॉकमध्ये आहे. इतका डेटा अनालिसिस गव्हर्नमेंट करतं. सो या सगळ्या पॅरामीटरच्या बेसिसवर आपल्याला जीएसटी नंबर घ्यायचा आहे का नाही घ्यायचा आहे हे ठरवावं लागेल. जीएसटी नंबरचे बेनिफिट जास्त आहेत कंपॅरिझन टू जीएसटीची कंप्लायन्स कॉस्ट किंवा त्याच्या रिलेटेड कंप्लायन्स डॉक्युमेंटेशन. ठीक आहे. सो हे एक ओव्हरऑल जीएसटीचं नेचर, वर्किंग, टॅक्स रेट, ऍप्लिकॅबिलिटी, ड्यू डेट्स हे मी 1 तासाभराच्या सेशनमध्ये कंपाईल करायचा प्रयत्न केलाय. हे जनरल डिस्कशन किंवा इन्फॉर्मेशन आहे. तुमच्या स्पेसिफिक बिझनेस रिलेटेड ज्या काही क्वेरीज आहेत त्या 1 to 1 सॉल्व्ह करायला लागतील. याच्यातनं फक्त तुम्ही जनरल कंप्लायन्सेस आणि त्याचं काय ड्यू डेट्स आहेत हे तुम्ही डेफिनेटली समजून घ्या, रेट्स काय आहेत हे समजून घ्या, पण यातली कुठलीही गोष्ट डायरेक्टली बिझनेससाठी अप्लाय करू नका. सो माझ्याकडचे जे काही बेसिक इनपुट्स होते हे मी तुम्हाला दिलेले आहेत.
तुमचे काही क्वेश्चन आन्सर्स असतील तर आपण त्याच्यावर डेफिनेटली काम करूया. येस, थँक्यू. थँक्यू सर. सो कोणाचे काही प्रश्न असतील तर सरांनी आपल्याला या तासाभरात जीएसटी काय आहे, किती टॅक्सचे स्लॅब्स असतात, काय त्याचे फायदे आहेत, काय कॉशन आहे जीएसटीची, हे सांगायचा प्रयत्न केलाय. हा जेनरिक सगळ्या बिझनेसेसना काय असतं हा व्ह्यू पॉईंट आज सरांनी कॉमन मांडलेला आहे. आपण आज 20 व्यावसायिक इथे आहोत, 20 वेगवेगळे व्यावसायिक आहोत. त्यामुळे आपल्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार काही गोष्टी बदलतात. जे सरांनी सांगितलं ते आपण सरांची वन ऑन वन डिस्कस करू शकता, किंवा आत्ताही आपले काही प्रश्न असतील तर आपण अनम्यूट करून विचारू शकता, जेणेकरून सर त्याची आपल्याला उत्तरं देतील. सो कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही प्लीज सरांना विचारा. आणि या सेशन नंतर पण जर काही प्रश्न आले तर तुम्ही देआसरा किंवा ऑर्गनायझरकडे पाठवा, मी त्याचा नक्की उत्तर देईन. सो सर, सगळ्यात महत्वाचं जे सरांनी आपल्याला सांगितलंय, म्हणजे परत एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीने सरांना विचारतो की आज ज्या तुम्ही रिटर्न सांगितलं, बऱ्याच ज्या गोष्टी सांगितल्या, ह्या आम्हाला ॲज अ व्यावसायिक म्हणून सगळ्या गोष्टी माहीत तितक्या होत नाहीत. तर यासाठी हे जीएसटी रिटर्न फायलिंग किंवा जीएसटी नंबर काढायसाठी हे आपण स्वतः असं व्यावसायिक करावं का काही तज्ज्ञांची मदत घेणं याच्यामध्ये गरजेचं आहे? नाही, काय आहे की ज्याचं काम त्यांनी करावं हे सोपं आहे, कारण जीएसटी ऍक्ट हा डायनामिक आहे. त्याच्यात बऱ्याच कंप्लायन्सेस आहेत, राईट, आणि खाचाखोचा पण तेवढेच आहेत. बरोबर. म्हणजे नुसतं रजिस्ट्रेशन करायचं म्हटलं तरी एकाच पद्धतीच्या रजिस्ट्रेशनला डॉक्युमेंटेशन वेगवेगळं लागतं. आणि मग तो जो मनस्ताप आहे की रिजेक्शन होणं, आणि बिझनेस, आमचा काय सल्ला आहे की तुम्ही तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस, फूड, मसाले, पापड, ज्याच्यात काही बेस्ट आहात त्याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, जेणेकरून तुम्हाला हे कंप्लायन्स रिलेटेड कॉस्ट किंवा याच्यामध्ये, फॉर दॅट मॅटर, बिझनेसवाल्यासाठी हा अनप्रोडक्टिव्ह वेळ आहे. आणि त्याच्यासाठी देहसरासारख्या ज्या संस्था आहेत की ज्या त्यांना मिनिमल कॉस्टमध्ये मदत करायला तयार आहेत, सो त्याचा त्यांनी नक्कीच बेनिफिट किंवा उपयोग करून घ्यावा, हा माझा सल्ला आहे. येस. हा. सो ह्याच्यामध्ये अजून एक प्रश्न उद्योजकांच्या मनात असतो की हे जीएसटी रिटर्न फाईल करायचं असेल किंवा जीएसटी नंबर घेतल्यानंतर बिलं जे असतात ती प्रत्येक बिल हे म्हणजे जीएसटी वाल्याकडनंच घ्यायचं का? एखादं बिल किंवा एखादे जर जीएसटी रजिस्टर्ड वेंडर नसेल आणि तो जर आम्हाला व्यवसायासाठी रॉ मटेरियल म्हणा किंवा काही लागणारं पूरक गोष्ट सप्लाय करत असेल तर तेही आपण त्याच्याबरोबर व्यवहार करू शकतो एखादा, का पूर्णच फक्त आणि फक्त जीएसटी रजिस्टर्ड लोकांबरोबरच करावं लागतं? मी म्हटलं तसं की अनरजिस्टर्ड डीलर देणारा रेट, बेसिक रेट, आणि जीएसटी रजिस्टर्ड देणारा रेट याचं कंपॅरिझन करून तुम्हाला ठरवावं लागणार आहे. कारण का जो अनरजिस्टर्ड डीलर जो आहे हा त्याला आलेला जीएसटी हा त्याच्या कॉस्टमध्ये पकडून तुम्हाला प्राइस देणार आहे. अच्छा. बरोबर आहे. सो 99% असं होतं की त्याची प्राइस हा रजिस्टर्ड डीलरपेक्षा जास्त जाते. अच्छा. सो त्याला काय म्हणतात, त्याला बंधन नाहीये की तुम्ही अनरजिस्टर्ड डीलरकडनं परचेस करू शकत नाही. तुम्ही परचेस अनरजिस्टर्ड डीलरकडनं पण करूच शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि प्रत्येक बिल हे जपून ठेवणं गरजेचं आहे, आणि मग आपले जे काही रिटर्न फाईल करणारे आपल्यासारखे तज्ज्ञ आहेत यांच्यापर्यंत ते दर महिन्याला पोहोचवावं लागतं का? कसं ही प्रोसेस असते रिटर्न फायलिंगची? नाही, इन्कम टॅक्स आणि जीएसटी ऍक्टच्या नुसार मिनिमम 8 वर्ष तुम्हाला ते डॉक्युमेंट ठेवणं गरजेचं आहे. तो आता बऱ्याचशा केसमध्ये काय होतं, सॉफ्ट कॉपी ऑफ बिलं पण येतात आणि ती व्हॅलिड प्रूफ आहे. म्हणूनच म्हटलं की जीएसटी पोर्टल होणारी ट्रान्झॅक्शन्स आहेत ही सगळी 95% ऑथेंटिकेट, व्हेरीफाय केलेली असतात, आणि ती सॉफ्ट कॉपीमध्ये रेकॉर्ड तुम्ही ठेवू शकता. पण मॅन्डेटरी आहे की 8 वर्ष तरी तुम्हाला ते रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे. येस. अजून कोणाला काही प्रश्न असतील उद्योजकांना तर जीएसटी विषयी? कुठलाही बिझनेस म्हणजे स्वतःच्या बिझनेस रिलेटेड काही स्पेसिफिक क्वेरी असेल तरी विचारा, मी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. येस. सो सगळ्या उद्योजकांना पुन्हा एकदा विनंती आहे की सर आज अवेलेबल झालेले आहेत आपल्याला,
तर त्यांचा वेळ अमूल्य आहे. त्यामुळे कोणाला काही प्रश्न असतील तर, नाहीतर आपण एक शेवटचा प्रश्न माझा सर एक प्रश्न होता माझा. हा नेहा. तर सरांना विचारते मी की माझं कॅफे आणि केक असं शॉप आहे. तर मी हम्म. सध्या 5%च्या स्कीम मध्ये कॉम्पोजिट स्कीम मध्ये भरती आहे आता जीएसटी. तर मला ते 18%मध्ये कन्वर्ट करायचं होतं, कारण आता सध्या माझी जी बिलं येत आहेत माझ्या वेंडर करून, तर ती मला 18%च्या ह्याच्यामध्ये येत आहेत. तर ते 5%कडून आपण 18%कडे जाऊ शकतो का? आपण 18%कडे जाऊ शकतो, राईट. पण त्या केसमध्ये तुम्हाला बघायला लागेल की तुमची आउटपुट लायबिलिटी जी आहे, प्रॉफिट मार्जिन्सवर हा सगळा खेळ आहे. हम्म. की तुमचं प्रोडक्ट मिक्स 18%वालं किती आहे, हम्म. 5%वाले किती आहे, आणि हम्म. तुमचा सेल सगळा जर B2C असेल तर तुमचा कंझ्युमर 18% तुम्हाला देणार आहे का, क्लायंट 18% देणार आहे का, याच्यानुसार तुम्हाला तो सल्ला म्हणजे कॉल घ्यायला लागेल. तुम्ही डेफिनेटली ओके. 18%ला जाऊ शकता. म्हणजे मी जर 18% जीएसटी लावली तर माझ्या प्रत्येक प्रोडक्टला, म्हणजे एक पिझ्झा घेतला कस्टमरनी समजा 200 रुपयाचा असेल, तर त्याच्यावरती मला 18% कंपल्सरी जीएसटी त्यांना लावून ते बिल द्यावं लागेल का कस्टमरला? हो, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि मग आता मी कसं करते की माझा जर 4 लाख सेल झाला महिन्याचा, तर त्याच्यावरती मग मी 5% म्हणजे सेल्स वरती जे काय आहे ते 5% माझं त्यांना भरते. मग ते मी कस्टमर कडून घेत नाही. तर ते माझ्या नाही प्रॉफिट मधून मला 5% द्यायला लागतंय मग. नाही नाही, मग तुमचं कसं आहे की तुमचा हम्म. 200 रुपयाचा पिझ्झा आहे ना, हम्म. याच्यावरती तुम्ही 5% सेपरेटली लावायला पाहिजे, आणि त्याच्यानुसार तो 210 रुपयाला पिझ्झा विकायला पाहिजे. आणि ओके, ते म्हणजे 10 तसं रुपये आपण घेऊ शकतो. हो घ्यायलाच, म्हणजे मग तुमचं ओके. प्रॉफिट मार्जिन कमी होतंय ना. तुम्ही हा, कॉम्पोजिट राईट. तर रेग्युलर टॅक्स पेअर की ज्याचा रेट 2.5% मध्ये आहात. रेस्टॉरंट हे स्पेसिफिक किंवा परफेक्ट एक्झाम्पल आहे की जिथे तुम्ही रेग्युलर टॅक्स पेअर विथ अ कॉम्पोजिट टॅक्स रेट. ओके. तुम्ही रेग्युलर टॅक्स पेअर आहात कारण तुमचा 5% रेट आहे, जो 2.5% तुम्ही बिलामध्ये लावून घेणं गरजेचं आहे, राईट. तुम्ही किंवा तुमचं कसं होणार, मग प्रॉडक्टचं प्राइस 210 रुपये घेऊन तुम्हाला 5% कॅल्क्युलेट करायला लागणार, ते अलाउड नाहीये. अच्छा. कारण तुम्ही रेग्युलर टॅक्स पेअर आहात, तुम्हाला टॅक्स रेट हा तुमच्या बिलामध्ये सेपरेटली दाखवायलाच पाहिजे. ओके. हा. सो तुमचं जे काही बिलिंगचं सॉफ्टवेअर आहे किंवा हा. ज्याच्यातनं करताय ते तुम्हाला रेक्टिफाय करून घ्यायला लागेल. तुमचा जीएसटी नंबर त्या इनव्हॉइसवर येणं गरजेचं आहे. बिल डेट, बिल नंबर, ऍड्रेस, या सगळ्या गोष्टी मॅन्डेटरी आहेत. ओके. थँक्यू सर. येस. सो अजून काही लागलं नेहा मॅडम, आपण माझा एक सरांची प्रश्न आहे. वन ऑन वन देखील परत बोलू शकतो. येस तेजस्वी मॅडम, ओव्हर टू यू. मला जर नेक्स्ट मंथ ऑर इन पुढच्या 1-2 महिन्यांमध्ये नॉन जीएसटी टू जीएसटी कन्व्हर्जन करायचं असेल, सो माझा क्लोथिंगचा बिझनेस आहे आणि आपण मॅन्युफॅक्चरिंग पण करतो आणि आपण रेडीमेड घेऊन ट्रेडिंग पण करतो. सो दोन्ही गोष्टी आपल्यामध्ये आहेत. सो आता हे ट्रान्झिशन कसं होईल की मी ऑलरेडी सपोज इफ आय से की 500 रुपयाची कुर्ती घेतली आहे विकत विथ सर्टन अमाउंट ऑफ टॅक्स, आणि आता मी ती 750 रुपयाला विकतीये. सो दिस इज अ 250 रुपीज आपण त्याच्यामध्ये प्रॉफिट्स गेन करतो. पण आता सपोज मला जीएसटीला मी मूव्ह झाली आता. सो आता हे जे माझे एक्झिस्टिंग प्रोडक्ट्स आहेत, सो त्याच्यात मला मग माझ्या प्रोडक्ट्सची प्राइस चेंज करावी लागेल तो मार्जिन काढण्यासाठी, का हे कसं ट्रान्झिशन करता येईल आपल्याला? हा, म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे जीएसटी पेड स्टॉक आहे जो तुमचा अनरजिस्टर्ड पिरियड मधला आहे आणि तो तुम्ही राईट, जीएसटी मध्ये सेल करणार आहे. राईट. कारण आता मला त्याच्यावर जीएसटी द्यावा लागेल ना, किंवा कलेक्ट करावा लागेल ऍट कलेक्ट फर्स्ट प्लेस. करायला, बरोबर आहे. राईट. हा, हा. तो त्याचा काय आहे की तुमचा 750 रुपये हे बेसिक ठेवून त्याच्यावरती तुम्हाला वरती जीएसटी कलेक्ट करायला लागणार आहे. जीएसटी तुम्ही तुमच्या खिशातनं कधीच भरत नाही, तो एंड राईट. कन्झ्युमरच तुम्हाला देतो. बरोबर. इट्स अ प्राइसिंग पार्ट की 750. आता तुम्हाला त्याच्यात आहे की बाबा 750 इन्क्लुडिंग जीएसटी करायचं आहे का 750 प्लस जीएसटी करायचं आहे, हा हा बिझनेस कॉल आपल्याला घ्यायला लागेल. ओके. आणि एकदा ओके. जीएसटीचा परचेस तुमचा चालू झाला की त्याच्यानुसार तुमचा प्रॉडक्ट आता काय तुम्हाला पॉइंट आहे, परत तुम्ही 118 रुपयाला स्टक आहे,
तुम्ही 118 बरोबर रुपये ऑलरेडी दिलेले आहे. बरोबर बरोबर राईट. आणि मग तुमचा बरोबर सेल करताना मग म्हणून जेव्हा तुम्ही कराल मग तुम्ही 200 प्लस 36 ला विकाल तर 36 रुपये जे गोळा केलेले आहेत ते ऍज इट इज डायरेक्टली तुम्हाला भरायचे. तिथे करेक्ट तुमचा ते 36 आणि आधी भरलेले 18 असं 54 बरोबर रुपये तुम्ही टोटल जीएसटी भरला. बरोबर पण याच्यात तुमचं नुकसान नाही हम्म, झालं कारण 36 रुपये तुम्ही घेतलेले हम्म, ते आणि तुमचं हम्म, प्रॉडक्ट कॉस्टिंग हे हम्म, 118 रुपये धरून तुम्ही केलेलं आहे. सो यू हॅव हम्म, अर्न दॅट प्रॉफिट. हम्म, हा. हम्म, सो तो पार्ट बरोबर. ट्रान्झिशनच्या केसमध्ये राहतोच. अच्छा अच्छा सो मग तो हळूहळू तो गॅप कमी होत जाऊन ऍट अ पॉइंट की आपण जेव्हा ऍट इक्वल लेवल परचेस आणि ते होईल त्याच्यानंतर मग ते इक्विलाइज होईल बरोबर. बरोबर. माझं ओके फक्त सजेशन राहील की जर तुम्ही जीएसटी नंबर घ्यायचा विचार करत असाल तर तो हम्म, नेक्स्ट फायनान्शियल इयर मध्ये घ्या अनलेस हम्म, तुमचा टर्नओव्हर अचीव झाला असेल तर. बरोबर तर बरोबर 2 महिन्यासाठी तुम्हाला आता सगळे बाकीचे कंप्लायन्सेस आणि हे सगळं करायला करेक्ट लागतं. त्याच्याची करेक्ट मार्च लास्ट वीक मध्ये ऍप्लिकेशन करा. 1 एप्रिल पासून येईल तेव्हापासून बिलिंग तुमचं चालू करा. हा प्रॅक्टिकल सल्ला आहे तुम्हाला. राईट राईट थँक्यू सो मच सर. येस. सो असेच प्रॅक्टिकल सल्ल्यासाठी तुम्हाला वन ऑन वन देखील सरांसोबत बोलता येईल. आपल्या या प्रोजेक्ट अंतर्गत आपण सरांना ऑलरेडी एम्पॅनल केलेलं आहे एक्सपर्ट म्हणून. सो असे टिप्स जसं आता तुम्ही संभाषण बाकीच्या उद्योजकांना माझं सांगणं आहे. आता तेजस्वी मॅडमनी काही प्रश्न विचारले, नेहा मॅडमनी काही प्रश्न विचारले. सो हे जे आपल्या व्यवसायातली जी माहिती आहे किंवा व्यवसायातल्या ज्या अडचणी आहेत, तर जसे या उद्योजकांना माहित आहे आपल्या व्यवसायामध्ये काय होणार आहे, कसं होत आहे, तर असं ज्यांना माहित नाहीये अशा उद्योजकांनी देखील हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तुमच्या नावावर व्यवसाय आहे, तुम्ही महिला उद्योजिका आहात, आपण महिला सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करतोय, तर आपल्याला आपल्या व्यवसायात काय चाललंय, काय टॅक्सेशन आहे, कारण जर उद्या कुठल्याही प्रकारची नोटीस आली तर ती त्या ओनरला फेस करावी लागणार आहे, तुमच्या मिस्टरांना किंवा तुमच्या मुलाला फेस करावी लागणार नाहीये. त्यामुळं तिथे उत्तरं देखील तुम्हाला द्यायची आहेत. त्यामुळे हे वारंवार मी सांगतोय, आपण आपल्या व्यवसाय नुसता नावावर घरच्यांनी सांगितलं म्हणून आपण केला आणि आपण सही केली आणि आपल्या नावावर लायसन्स आले म्हणजे खूप सोपं झालं असं होत नाही. तुमच्यावरती खूप मोठी लायबिलिटी आहे हे लक्षात घ्या. आणि आत्ताच्या काळामध्ये ज्या वेळेला सगळ्या गोष्टी ऑनलाईन चाललेल्या आहेत त्यावेळेला हे सगळ्या गोष्टी ट्रॅक खूप कटाक्षाने गव्हर्नमेंट करताय. माझ्यापेक्षा अमित सर जास्त चांगल्या पद्धतीने अजून केसेस सांगू शकतील. वेळेअभावी मी त्याला त्रास देत नाहीये, पण अशा केसेस घडतायत की ज्याच्यामध्ये उद्योजिका ज्या वेळेला समोर येतात किंवा तो व्यवसायाचा ओनर स्वतः समोर येतो त्यावेळेला त्याला प्रश्न विचारले असता त्याला काहीही माहीत नसतं. पण तुमच्यावर लायबिलिटी मात्र आलेली असते. त्यामुळे तुम्ही तिथे सरकारला मला काय माहित नाही, माझ्या नावावर फक्त व्यवसाय होता, माझ्या मिस्टरांनी केलं, माझ्या मुलांनी केलं, हे गोष्ट ऐकून घेतली जात नाही. कायदेशीर दृष्ट्या जर विचार करायला गेलं तर त्या व्यवसायाच्या मालक आपण असता. आपण सर्व व्यवसायाच्या प्लस मायनस दोन्ही गोष्टींसाठी जबाबदार आहात. त्यामुळे माझं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सांगणं आहे की आपल्या व्यवसायातल्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत या समजून घ्या. काही लागलं तर दयासरा फाउंडेशनची टीम आपल्यासोबत आहे. अमित सरांसारखे एक्सपर्ट आपल्यासोबत आहेत. आपल्याला वेळोवेळी ते मार्गदर्शन करण्यासाठी अवेलेबल असतील. सो तर तुम्ही सांगितलं त्याच्यात एक नुसते ते नाही तर त्यांचे लिगल एअर्स पण त्यालाच तेवढे रिस्पॉन्सिबल इफ समथिंग हॅपन्स टू ओनर तर लिगल एअर्स पण तेवढेच आहेत. म्हणजे कडे केसेस आहेत की जॉईंट अकाउंट्स आहेत नवऱ्याबरोबर तर ती अकाउंट्स पण फ्रीज झाली आहेत जीएसटी नाही भरला. सो जर करायचं आहे तर ते सगळं व्यवस्थित प्लॅनिंग एक्सपर्ट ऍडवाइस घेऊन ते सगळं करणं जास्त गरजेचं आहे. येस. सो सर विथ अजून दिस एक क्वेश्चन होता माझा. हा नेहा मॅडम येस सर्व्हिस आणि मॅन्युफॅक्चरिंग ह्या दोन्हीवरती वेगवेगळ्या जीएसटी लागतात का? म्हणजे किती लाखापर्यंत उत्पन्न असलं पाहिजे सर्व्हिस साठी आणि मॅन्युफॅक्चरिंग साठी? नाही तुम्ही एकाच नावाखाली किंवा एकाच पॅन खाली जर दोन्ही बिझनेस करत असाल ना तर तुम्हाला 20 लाखाचंच लिमिट ऍप्लिकेबल आहे. ओके, म्हणजे जर एकाच नेहा जे मी केक आणि कॅफे या नावाखाली जर करत असेल तर मला 20 लाखापर्यंतच लिमिट आहे. तुम्हाला तसंही 20 लाखाचं आहे कारण तुम्ही सर्व्हिस सेक्टरमध्ये आहात आणि त्याचं ओके. लिमिट 20 लाख रुपये आहे. पण उद्या तुम्ही काही मशीन मॅन्युफॅक्चरिंग किंवा काही ट्रेडिंग अपार्ट फ्रॉम फूड प्रोडक्ट किंवा कॅफे रिलेटेड जर काही केलं
तर हम्म, असं इंडिव्हिज्युअल बघायला गेलं गुड्स रिलेटेड, मटेरियल हम्म, रिलेटेड, तर ते 40 लाखाच्या स्लॅबमध्ये येतं. पण तुमचं ऑलरेडी सर्व्हिस असल्यामुळे तुम्हाला हम्म. सर्व्हिस प्लस गुड्स हा 20 लाखाच्या कॅटेगरीमध्ये तुम्ही असल्यामुळे तुम्हाला ऍप्लिकेबल होणार. ओके. गुड्स म्हणजे तुम्ही केक पिझ्झा आहे तुमच्यासाठी गुड्स आहे, पण हा, जीएसटीच्या ऍक्ट नुसार ती सर्व्हिस आहे, फूडची सर्व्हिस आहे. सो बरोबर. गुड्स म्हणजे जे ऍक्च्युअली टँजिबल की ट्रेड करता येतात फ्रॉम वन हम्म, प्लेस टू अनदर प्लेस, ते मटेरियल किंवा ते गुड्स या डेफिनेशन मध्ये येतं नाही. ओके. येस. सो अजून कोणाचा एक शेवटचा प्रश्न घेऊया आणि थांबूया. काय असेल प्रश्न तर? सर मला प्रश्न विचारायचा होता हा दीपाली मॅडम. शिंदे. हा मॅडम. हा माझं इन्कम एवढं नाहीये, पण मला जर जीएसटी नंबर घ्यायचा असेल तर घेऊ शकतो का आपण? म्हणजे भविष्यात म्हणजे त्याचा उपयोग होईल. म्हणजे इथून अं, आताची सुरुवात झाली आपल्या बिझनेसची, हम्म. त्यासाठी विचारते. बरोबर आहे. याच्यासाठी आपल्याला तुमचा बिझनेस काय आहे, तुमचा मार्केट म्हणण्यापेक्षा क्लायंट किंवा कस्टमर कोण आहेत, आणि बेसिकली तुम्ही तुमच्या बिझनेसला कुठल्या लेवलला न्यायला उत्सुक आहात किंवा अपेक्षित आहात, याच्यानुसार तो आपल्याला कॉल 1 to 1 घ्यायला लागेल. घ्यायला काहीच हरकत नाहीये, बर. बरोबर आहे. हा. पण तुम्ही जो काही थ्रेशोल्ड लेटचे आपण 20 लाख रुपये म्हटलं, तर 20 बर. लाखाचा बिझनेस बाबा मी 2 वर्षात करणार आहे का? तर मी 2 वर्षासाठी ती कंप्लायन्स कॉस्ट बेअर करते. तर त्या टार्गेट रिलेटेड काम करायचं असेल तर आपण बघू शकतो. तुम्ही बर. कुठल्या बिझनेसमध्ये माझा काम आवळा करता ते प्रोडक्टचा सांगा. बिझनेस आहे. कसला? आवळ्याचे प्रोडक्ट, आवळा प्रोडक्ट, आवळ्याचे आवळा सगळे प्रोडक्ट. हा बरोबर. हा. आवळ्याचे प्रोडक्ट मध्ये मी सगळे. बरं, मग आवळ्याचे प्रोडक्ट तुम्ही जर ऑनलाईन अमेझॉन, फ्लिपकार्ट थ्रू विकणार असाल आणि तिथे तुमचा बिझनेस मार्जिन जास्त असते, तर लॉजिकल आहे की तुम्हाला जीएसटी नंबर घेण्याचा आहे. पण तुम्ही दुकानामधनं विकताय किंवा डॉक्टर्सला हा. एंड टू एंड विकताय किंवा असं बर. लेटसे तुमचा कुठला बिझनेस ग्रुप आहे तिथे विकताय आता, तर बर. इमिजिएटली जीएसटी नंबर घ्यायची गरज नाहीये. कारण का तुमचं प्रॉडक्ट पण जीएसटीएबल नाहीये. तुम्ही जो रॉ आवळा घेताय त्याच्यावर तुम्हाला येस. जीएसटी लागून येतच नाहीये ना. सो बरोबर आहे. पर से तुम्ही जीएसटी घेतला काय किंवा जीएसटी नाही घेतला काय, तुमचा रॉ मटेरियलच्या कॉस्टला फरक नाही पडत आहे. पण तुम्ही जीएसटी घेतला तर तुमच्या सेल प्राइसला फरक पडू शकतोय. ती क्लायंटची कॉस्ट होणार आहे. सो या बर. दृष्टीने आपल्याला तो डिफाईन करायला लागेल. पण बर. फार्मास्युटिकल वाल्या कंपन्या आहेत की ज्यांना तुमचं कुठलं प्रोडक्ट लार्ज स्केलला तुम्ही त्यांना देऊ शकणार असाल, तर ते बर. डेफिनेटली तुमच्याकडनं जीएसटी नंबर मागणार. हे लक्षात. येस. मी म्हणलं नाही तुमचा असं क्लायंट असं काय आहे, बरोबर. क्लायंट हा. हे त्याच्यावर डिपेंड आहे. नाही बरोबर आहे. असं झालं, एका संस्थेकडनं ऑर्डर आली होती, म्हणजे आपल्या हम्म. विजन इंग्लिश मिडियम स्कूल मधूनच ऑर्डर आली होती. तर हो. त्यांनी पेमेंट करण्याच्या वेळेस जीएसटी नंबर मागितला होता मला. हम्म. तर मी म्हटलं माझ्या जीएसटी नंबर नाहीये. तर म्हटले मग तुम्ही कसे बिल पाठवता, म्हणजे कस्टमरला कसं तुम्ही हे करता? तर म्हटलं माझ्याकडे बिल बुक आहे. तर त्यांनी मग गुगल पेला न पेमेंट करता त्यांनी डायरेक्ट बँकेमध्ये पैसे अकाउंट नंबर मागितला. कारण की ते जीएसटी नंबर नसल्यामुळे बऱ्याच वेळेला बरेच दिवस माझं बिल थांबलं होतं ते. तुम्ही जर त्यांना दीपाली शिंदे नावाने बिल दिलं तर ते तुमचं पेमेंट नाही करणार. नाही, शिंदे पण फूड्स नावाने बिझनेस आहे माझा. बरोबर आहे. मग शिंदे फूड्सचं बिल द्यायचं, शिंदे फूड्सच्या नावाचा अकाउंट नंबर द्यायचा, तर ते अच्छा. कळणार की ते बिझनेस रिलेटेड आहे. वरती शिंदे फूड्स आहे आणि खाली दीपाली शिंदेचे बँक अकाउंट्स आहे, तर दॅट इज नॉट अ गुड बिझनेस प्रॅक्टिस. येस येस येस. याच्यासाठी तुम्हाला स्टार्टअप कन्सल्ट म्हणजे इथनं ते करायला पाहिजे की मी अकाउंट ओपन कसं करू, बिझनेसचं काय करू, इथपासून तुम्हाला देयसराकडनं सपोर्ट पहिला घ्यायला पाहिजे. किंवा आता त्या परिस्थितीत आहात तिथनं तुम्हाला अपग्रेड करायचं असेल तर ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे आहे. येस येस. थँक्यू सर. थँक्यू. येस. सो मी पुन्हा एकदा आपल्या सर्व उद्योजकांच्या वतीने अमित सरांचे आभार मानतो की सरांनी आज आपल्याला वेळात वेळ दिला. आणि सर, आम्ही पुन्हा पुन्हा आपल्याला त्रास देत राहू, आमच्या नक्कीच. उद्योजकांचे प्रश्न आपल्यापर्यंत घेत येत राहू आणि आपण असंच आम्हाला मार्गदर्शन करत राहाल हीच अपेक्षा. आणि पुन्हा एकदा धन्यवाद. सो मी आता दीपाली शिंदे मॅडम बरोबर आवड्याचा बिझनेस चालू करायचा विचार करतोय. सो चालेल अशा चालेल पद्धतीने चालेल या. सो दीपाली अशा मॅडम भेटतील. पद्धतीनं ते बिझनेस त्यांचाही ग्रो होईल
माझंही एक बकेट लिस्ट मध्ये होईल, राईट? सो अशा चालेल पद्धतीने चालेल मेल करू. ठीक सो आहे. अमित सर नक्की हेल्थ कॉन्शियस बरेच झालेलेच आहेत. सो दीपाली मॅडम तुमचे पहिले कस्टमर तुम्हाला द्यात्रातर्फे अजून इथे मिळालेले आहेत. सो नक्की भेटा तुम्ही अमित सरांना. Okay. येस येस आणि नक्की आवडेल सर भेटायला मला. चालेल. येस. ठीक आहे. सो विथ दिस नोट थँक्यू ऑल. थँक्यू वन्स अगेन. आपण सर्वांनी, सर्व उद्योजकांचे आभार. आपण वेळात वेळ काढून आज ऑनलाईन आलात. आपल्या अजून काहीही शंका असतील तर दयासरा फाउंडेशन पर्यंत नक्की पोहोचवा. अजून वेगवेगळ्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन हवं असेल तेही आमच्या टीम पर्यंत आपण कळवा, जेणेकरून आपल्याला तसे आपल्याला मार्गदर्शन उपलब्ध करून देता येऊ शकेल. पुन्हा एकदा रिचा सर्वांचे मॅडमचे धन्यवाद. खूप धन्यवाद, त्यांनी फॉलोअप केला. रिचा फ्रॉम दयासरा. थँक्यू Thank you, सर, ma'am. थँक्स अ लॉट. येस. थँक्यू. हॅव अ गुड डे. बाय बाय. हॅव अ गुड डे. बाय.